आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। जत नगरपालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात आज जत शहर बंद पुकारण्यात आला होता। या बंदला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सर्व व्यापारी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। जत नगरपालिकेने केलेली भरमसाठ करवाढ ही नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रासदायक आहे। या विरोधात आंदोलन करण्यात आलं असून जोपर्यंत करवाढ रद्द केली जात नाही तोपर्यंत आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा आंदोलकांनी इशारा दिला आहे। जत नगरपालिकेच्या लादलेला जो पटाणी कर आहे त्याच्या निषेधार्थ सर्व पक्षांच्या वतीनं जत शहर बंद पुकारण्यात आलं आणि या बंदला सर्वपक्षीय नेते पदाधिकारी त्याचबरोबर महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते सर्व आमचे जत शहरातील व्यापारी बांधव यांनी कडकडीत 100% बंद केला। त्याबद्दल मी व्यापाऱ्यांचं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आपण बघितलं असाल की जवळजवळ 21% कर लागू केल्यामुळं उदाहरणार्थ वाणिज्य असेल, निवासी असेल, भाडेकरू असेल, या जत शहरातील लोकांच्यावर कर लादलेला तो अन्यायकारक आहे, तो रद्द व्हावा ही आमची सर्वांची भूमिका आहे। आज आमची शांतीलाल वसवाल असतील, यापूर्वी 22-23ला 8,000 घरपट्टी येत होती, त्यांना 1,20,000 आली। त्याचबरोबर आवर त्यांच्या घरावर आहे, त्या ठिकाणी 10 वर्षावर बंद असताना नगरपालिकेनं 3.25 लाख रुपये त्यांना कर दिलेला आहे। हे पूर्णपणे चुकीचं आहे। आमची विनंती आहे कलेक्टर आणि टाउन प्लॅनिंगला की हा जत शहरावर जो कर लावलेला आहे तो रद्द व्हावा आणि जोपर्यंत कर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वपक्षीय नेते मंडळी आम्ही व्यापाऱ्यांच्या जतच्या जनतेच्या पाठीशी राहून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। धन्यवाद। आज ज्या पद्धतीने नगरपालिकेने वाढीव कर व्यापाऱ्यांवर लादला गेलेला आहे त्या जतवासियांना व व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने सर्व पक्षीयांनी आम्हाला पाठिंबा देऊन ह्या कर रद्दच्या बाबतीत जो पुढाकार आणि जे हे चालू आहे हे रद्द करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केले हा सहकार्य आणि हा उठाव ह्याच पद्धतीने जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला करावंच लागणार आहे। ह्या गोष्टी बाबतीत या कराच्या संदर्भात सर्व पक्षीयांनी आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना भरपूर साथ व समर्थन दिलेलं आहे। ह्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो एक व्यापारी संघटनेच्या नात्याने आणि असाच सगळ्यांचा पाठिंबा राहावा आणि व्यापाऱ्यांनी जागरूक राहावी एवढीच मी विनंती करतो।